नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट पद्धतीने चविष्ट अशी केळीची भाजी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी चटपटीत आपल्या कच्च्या केळीची भाजी ही तयार आहे. चला वेळ न घालवता तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी 2 कच्च्या केळी घेतले. आता आपल्याला कितपत भाजी बनवायची त्यानुसार आपण केळी घ्यायची. त्यानंतर लगेचच काय करायचं, सुरीच्या साहाय्याने अगदी हळूवार अलगद अशी आपण याची सालही काढून घेणार. अगदी थोडीफार केळीला साल राहिली तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपण आता सुरीच्या साहाय्याने सालही काढून घेऊया. जर तुम्हाला सुरीने साल काढता जमत नसेल तर बटाट्याचं साल काढण्याने देखील अगदी त्या मशीनने देखील अगदी परफेक्ट असं आपलं केळीचं साल हे निघतं. तर आता आपण दोघीही केळींचं साल हे काढून घेतले. तर केळीचं साल काढल्यानंतर तिला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. तो काही केळीचा चीक असेल तो पूर्णपणे निघून जाईल. तर त्यानंतर लगेच अशा पद्धतीने आपण याचे तुकडे हे तयार करून घेणार. अगदी जास्ती जाडही नाही बारीकही नाही, अशा पद्धतीने आपण याची पीसेस तयार करून घ्यायची. तर केळीला आपण आता कट करून घेतले. जेवढं शक्य आहे पटकन आपण ही केळी कट करून घ्यायची. जर आपण जास्ती वेळ घेतला तर ती लगेच काळी पडायला सुरुवात होते. तर केळी कट करून झाल्यानंतर लगेच आपण हिला तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतली. कढई गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपल्याला फक्त 2 चमचे तेल हे गरम करून घ्यायचे. जर तुम्हाला अगदी जास्ती क्रिस्पी आवडत असेल तर डायरेक्ट तेलामध्ये देखील आपण तळून वापरली तरी काही हरकत नाही. पण आज आपण अगदी कमी तेलामध्ये हिला तळून घेणार आहोत, जेणेकरून आपली जी भाजी होणार आहे ती अगदी पौष्टिक अशी ती तयार होईल. तर मंद आचेवरती छान हलकीशी मऊसूत होईपर्यंत आता आपल्याला ही केळी ह्यामध्ये परतून घ्यायची, जेणेकरून आपल्याला केळी ही जास्ती पाण्यामध्ये न शिजवता तेलामध्ये आपल्याला हिला शिजवून घ्यायची. त्यामुळे मी सर्वात आधी तेलामध्ये केळी ही फ्राय करून घेत. तर अशा पद्धतीने आपण छान हलकीशी मऊसूत केळी होईपर्यंत हिला परतून घेतली. तर केळी ही आपल्या परतून झाल्यानंतर काय करायचं, हलकासा कलर बदलला आहे तर अशा पद्धतीने आता आपण लगेच एका प्लेटमध्ये केळी ही काढून घेऊया. तर एका प्लेटमध्ये आता मी ही केळी ही काढून घेतली. तर आता आपली केळी ही काढून झाल्यानंतर लगेचच ह्याच कढईमध्ये जर तेल जास्तीचं असेल तर तेल हे घालून घेऊ नका. जर तेल अगदी कमी असेल तर अगदी थोडंसं पुन्हा आणखी आपल्याला फोडणी देण्यासाठी तेल हे टाकून घ्या. तर अगदी थोडंसं तेल मी यामध्ये गरम करून घेते. तर आपलं तेल हे गरम झाल्यानंतर सर्वात आधी आपण, जर तुम्हाला जिरे आवडत असेल तर ह्या केळीच्या भाजीमध्ये तुम्ही जिरे हे टाकून घेऊ शकता. त्यानंतर लगेचच कढीपत्ता अगदी छान आपण तेलामध्ये परतून घ्यायचा. कढीपत्ता परतल्यानंतर बारीक चिरून घेतलेलं अगदी थोडासा लसणाचा देखील आपण थोडा कमी वापर करीत आहोत. तर हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत लसूण परतून घेतला आहे. लगेच मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा, हा देखील फक्त हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला कांद्याला परतून घ्यायचं आहे. अगदी जास्ती ब्राउनिश कलर आपल्याला करून घ्यायचा नाही, फक्त हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतल्यानंतर लगेच यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील आपण तेलामध्ये परतून घेणार. हे संपूर्ण साहित्य आपण घातल्यानंतर लगेच याच्यामध्ये चवीनुसार भाजीचं मीठ हे टाकून घेऊ. तर आपण ह्या वेळेस का मीठ घालत आहोत, तर आपण इथं टमाटा घातला आहे. टमाटा हा लवकर मऊ पडण्यासाठी आपण लगेचच भाजीचं मीठ हे टाकून घेतलं आहे. मीठ घातल्यामुळे आपला जो काही टमाटा असतो तो अगदी लवकर नरम होतो आणि लवकर तो छान शिजतो. तर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. टमाटा हलकासा आपण शिजल्यानंतर लगेच यामध्ये आवडीनुसार लाल तिखट, भाजी कितपत तिखट हवी त्यानुसार, छान कलर येण्यासाठी हळद, अगदी थोडंसं धनेपूड आणि कोथिंबीर पावडर आपण यामध्ये घालून त्याला देखील व्यवस्थित परतून घेणार आहोत. तर परतल्यानंतर लगेच काय करायचं, अगदी थोडंसं आपण पाणी घालणार आहोत. पाण्यामुळे जो काही कांदा आहे तो छान मऊ होईल आणि आपली भाजी अगदी चविष्ट अशी ती लागेल. तर अगदी थोडंसं पाणी घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर मंद आचेवरती हलकंसं आपलं पाणी आटेपर्यंत आता आपण हा मसाला शिजवून घेणार आहोत. जर कच्च्याच मसाल्यात आपण केळी ही मिक्स केली असती तर ते थोडंसं चवीला वेगळं लागतं. म्हणून अगदी थोडंसं पाण्यामध्ये आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे आणि आपली जी भाजी आहे तिला कलर देखील छान येतं, तरी देखील ती छान अशी येते. तर मंद आचेवरती हा मसाला मी छान आता शिजवून घेतला आहे. तेल देखील अगदी छान असं आपल्या मसाल्याला सुटलं आहे. हलकंसं पाणी हे राहिलं आहे. हलकंसं पाणी राहिल्यानंतर तळलेली केळी यामध्ये आपण टाकून घेऊया.
तर घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं, आता आपलं थोडंसं पाणीही राहिलेलं होतं, ग्रेव्हीही राहिलेली होती, तर आपल्याला पुन्हा आणखी ही या ग्रेव्हीमध्ये अगदी थोडीशी केळीही शिजून घ्यायची। त्यामुळे काय होईल, जो काही आपला मसाला आहे केळीच्या आतपर्यंत जाईल आणि त्यामुळे आपली भाजी अगदी चविष्ट ती लागेल। म्हणून मी अगदी थोडंसं पाणी असताना केळीही घातली, त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि मंद आचेवरती छान पूर्णपणे पाणी आटेपर्यंत आपण आता ही भाजी शिजवून घ्यायची। अधूनमधून ही केळी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्या, त्यामुळे एकसारखी आपली केळी ही शिजून तयार होईल। तुम्ही बघाल अगदी छान अशी आपलं भाजी ही तयार झाली, पूर्णपणे पाणी आटलंय, भाजीला तेल देखील अगदी छान सुटलं आहे, म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही तयार झाली। गॅस हा लगेच बंद करा। अगदी छान अशी चटपटीत आपण मुलांच्या डब्याला किंवा मधल्या वेळेमध्ये जर चटपटीत काहीतरी खावंसं वाटलं तर अगदी पटकन ही भाजी करून आपण पोळी भाकरी किंवा भातासोबत अगदी सहज खाऊन घेऊ शकतो। रेसिपी आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। अगदी परफेक्ट अशी आपली कच्च्या केळीची अगदी छान चटपटीत अशी आपली भाजी ही तयार आहे।